दिल्लीत निर्भयावर झालेल्या बलात्कारानंतर देशात प्रचंड उद्वेग होता। तो शांत होतो न होतो तोच पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देशातलं वातावरण ढवळून निघालं। आणि यावेळी हे सगळं घडलं सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत। 22 ऑगस्ट 2013 या दिवशी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार झाला आणि मग सुरू झाला एक खटला, जो अनेक मुद्द्यांच्या आधारावर ऐतिहासिक ठरला। तसं पाहायला गेलं तर शक्ती मिल गँगरेप प्रकरण जे आहे ते इतके हुशार आणि चलाक आहेत की त्यांनी या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अडथळे आणले आणि हे प्रकरण लांबवलं। त्यामुळे या प्रकरणाचा खटला 5 ते 6 महिने चालला। या खटल्यादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली, ती म्हणजे याच नराधमांनी आणखी एका तरुणीवर 31 जुलै 2013 ला सामूहिक बलात्कार केला होता। ती मुलगीही धैर्यानं पुढे आली आणि पोलिसांची बाजू आणखी भक्कम झाली। या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी जवळपास 962 पानांचं आरोपपत्र दाखल केलं, 80 साक्षीदार तपासले। कलम 376 डी गँगरेप, कलम 377 अनैसर्गिक संभोग, कलम 341, 342 बेकायदा डांबून ठेवणं, कलम 201 पुरावे नष्ट करणं, कलम 34 समान उद्देश, 120 बी IPC गुन्हेगारी कट रचणं ही कलमं आरोपींवर लावण्यात आली। घटनास्थळी मिळालेले कपडे, आरोपींचे कपडे आणि फोटो जर्नलिस्टचे कपडे यांचा DNA रिपोर्ट, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, फोटो जर्नलिस्टनं मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जबाब, DNA रिपोर्ट, केमिकल अनालिस्ट रिपोर्ट, आरोपी आणि फोटो जर्नलिस्टच्या मोबाईल टॉवरचं लोकेशन, फोटो जर्नलिस्टला जागा साफ करायला लावलेली ओढणी, ज्या काचेच्या तुकड्यानं फोटो जर्नलिस्टला धमकावण्यात आलं होतं त्या बिअरच्या बाटलीचा काचेचा तुकडा आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे या आधारावर क्राईम ब्रांचनं आरोपपत्र तयार केलं। अत्यंत क्रूरतेने अमानुषपणे यांनी त्या दोन्ही मुलींवरती अशा रीतीने बलात्कार केले की त्याचं वर्णन करायला शब्द माझ्याजवळ अपुरे आहेत। अशा तिन्ही नराधमांना सत्र न्यायालयाने कमीत कमी वेळात हा खटला चालवून निर्णय देऊन एक वेगळा विक्रम प्रस्थापित केलाय। तिघही आरोपींना फाशीची शिक्षा नवीन बलात्काराच्या कायद्याने ठोठावण्यात आलेली आहे। घटनेनंतर फक्त 72 तासांच्या आत आरोपींना अटक झाली आणि 1 महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल केलं। विक्टिम्सनी प्रॉसिक्युशनचं केस पूर्णपणे सपोर्ट केली आहे आणि खूप ताकद लावून खूप साहस त्यांनी दाखवून त्यांनी कोर्टामध्ये साक्ष दिला आहे आणि त्यामुळे त्यांचं जितकं कौतुक केलं इतकं कमी आहे। दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कारानंतर नवा कायदा करण्यात आला। या नव्या कलम 376 डी नुसार शक्ती मिल बलात्कार प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। एकच गुन्हा वारंवार केल्यास हे नवं कलम 376 डी लागू केलं जातं। शक्ती मिलमध्ये फोटो जर्नलिस्ट आणि त्याआधी टेलिफोन ऑपरेटर या दोघींवरही याच नराधमांनी बलात्कार केला होता। त्यामुळे या दोषींना कलम 376 लागू झालं आणि सलीम अन्सारी, कासिम बंगाली, विजय जाधव या तिघांना फाशीची शिक्षा, तर अशफाक शेख आणि शिराज रहमान यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि इतर 2 अल्पवयीन दोषींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली। बलात्कार झाल्यानंतर आठवडाभरात आरोपींना अटक झाली, महिनाभरात आरोपपत्र दाखल झालं आणि 6 महिन्यांच्या आत खटला निकाली निघाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।